जावयांना निमंत्रण दिलं, स्वतः जाऊन सगळे पाहुणे रावणे त्याच्या राजवाड्यामध्ये येऊ लागले. प्रथमीपरचे राजे आपले तळवार घेऊन, मोठं सैन्य घेऊन, हत्ती घोडे घेऊन येऊ लागले. आईचं काम आहे ना, आईला कसं त्या ठिकाणी मन लागत असेल. सगळ्या लेकी आल्याने एक लाडाची लेक आली नाही. माझ्या आईला हे कसं सहन झालं असेल. देवा, याचं कारण काय मला लवकर सांगा. म्हणून जाईल बोललेला शब्द जात नाही. शुभ्र पांढरी वस्त्र अंगावर धारण केली, उत्तराभिमुख बसली, म्हणजे उत्तरेकडे तोंड करून. त्यांना माहिती झालं महाराज, ही घटना कळाल्याबरोबर 20,000 शिवगणांनी स्वतःच्या मानेवर शस्त्र मारून प्राण ठिकाणी त्या दक्ष राजाच्या सैन्यासोबत युद्ध सुरू झालं. मात्र त्यांचा सगळ्या देवांचं सैन्य होतं. काय सांगतो ते नीट ऐका. बघा म्हणले, या गोसायाने माझा अपमान केला. गोसाई कोणला म्हणतात? ज्याच्याकडे काहीच नाही, बायको सुद्धा टाकून दिली म्हणून बायका म्हणतात बघा, तुम्हाला गोसाई व्हायचं असतं होऊन जा, माझी कटकट तरी जाईल, हे का नाही. त्याच्याकडे बायको सुद्धा नाही, कळालं नाही म्हणून याचं लग्न झालं. माझी इच्छा नव्हती. आणि आजपासून याला कोणत्याही यज्ञामध्ये बोलावलं जाणार नाही. महादेवांना भाग दिला जाणार नाही. महादेवाचा अधिकार करायचा. सगळ्यांनी मान्य केलं. आणि तेवढा भान आहे का? तुझं डोकं सरकलं की काय? तुझी बुद्धी त्या ठिकाणी भ्रष्ट झाली की काय? तुझा काळ जवळ आला की काय? तुझी जीभ कापण्याची वेळ जवळ आली काय? तू हे काय बोलून गेलास? बदला, हे का नाही, बदला घेतात माणसं आणि बदल्यासाठी आयुष्य खराब करतात महाराज, हे का नाही. म्हणून म्हटले, आता मी बदला घेतल्याशिवाय शांत होणार नाही. मग याच्यासाठी काय